इतकी कडाक्याची थंडी असतानाही माता माऊल्यांसह सगळा मराठा समाज आज या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीनं मायनी परिसरातील सर्व बांधवांचं मनापासून कौतुक करतो. मराठा बांधवांनी आता मनावर घेतलं, मराठा आरक्षण का लागतंय, कशासाठी पाहिजे. घराघरातल्या मराठ्यांनी मराठा आरक्षण समजून घेतलं, म्हणून आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून एकजूट झाला. आपल्याला प्रश्न पडला, जर सगळ्यांना आरक्षण देताना व्यवसायावर आधारित दिलं तर मग मराठ्यांना का नाही दिलं. जर एखादी जात मागास सिद्ध झाली म्हणून दिलं तर मग मराठाही मागास सिद्ध झाला होता, मराठ्यांना का नाही दिलं, हाही आपल्या समोर प्रश्न आहे. आपल्या पुढे तिसरा प्रश्न आहे. 1967 ला ज्या वेळेस आरक्षण देण्याच्या बाबतचा शासन निर्णय झाला त्यावेळेस व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं गेलं. विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती असल्यामुळे त्यांना आरक्षण दिलं, तर मग महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा व्यवसाय शेती. माळी बांधवांना त्यांचा व्यवसाय शेती असल्यामुळे आरक्षण दिलं, तर मग मराठ्यांचा व्यवसाय शेती. बागवान बांधवांना आरक्षण दिलं, त्यांचा व्यवसाय शेती, ज्यांच्याकडे फळबाग असेल यांचा सर्वे करून यांना आरक्षण दिलं गेलं, मग मराठ्यांचा व्यवसाय पण शेती त्यांना का नाही दिली. या असं अनेक शेकडो प्रश्न मराठ्यांना पडायला लागला. 1967 ला ज्या जाती आरक्षणामध्ये घातल्या, कुठलाही सर्वे किंवा कुठल्याही समितीची शिफारस न घेता, कोणताही अहवाल न बनवता आरक्षण दिलं गेलं, मग मराठ्यांना का नाही दिलं. मंडल कमिशन 88-89 ला गठीत झाला आणि 90 ला मंडल कमिशननं ओबीसीला 14% आरक्षण दिलं. मंडल कमिशनना 3 कामं सांगितले होते. पहिलं काम, ज्या जाती आरक्षणामध्ये घालायच्या त्यांची यादी करा. ज्या जाती आरक्षणामध्ये घालणार आहेत त्यांना मागास सिद्ध करा आणि ओबीसीची जनगणना करा. मंडल कमिशननं यातलं एकही काम केलं नाही. 1923 ची यादी मंडल कमिशननं पूर्वीची होती तीच उचलली. 1931 ला इंग्रजांना जनगणना केली होती, ती जनगणना मंडल कमिशननं उचलली आणि कोणालाही मागास सिद्ध न करता 94 ओबीसींना 14% कायदेशीर आरक्षण दिलं गेलं. तेच आरक्षण 94 ला ते कशाच्या आधारावर दिलं याचं उत्तर कोणाकडे नाही. वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले. ते 16% आरक्षण हे मराठ्यांचं होतं. कोणत्याही समितीची शिफारस न घेता मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण एका रात्रीत खैरात असल्यासारखं वाटून टाकलं.
आणि तिथंच खरा मराठ्यांचा घात झाला. मराठ्यांनी फक्त पोरं शिकवायचे, आई बापानं स्वतःच्या उराशी स्वप्न बाळगायचं. मी काबड कष्ट करून माझ्या मुलं शिकवले, माझा मुलगा नोकरीला लागला आणि मी केलेल्या कष्टाचं चीज होईल आणि माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या मुलाच्या वाट्याला नाही आलं पाहिजे, हे स्वप्न आई बाप आणि त्या मुलांना बघितलं. पण या आरक्षणापायी मराठा समाजाच्या स्वप्नाची रांगोळी झाली आणि मराठ्यांच्या पोराच्या आरक्षणापायी मुर्दे पडायला लागले. आमचं हक्कातलं असणारं आरक्षण सुद्धा वाटून टाकलं. आम्ही आमचा हक्क मागत असताना दिला नाही. या मधल्या काळात काही समित्या झाल्या, काही सर्वे झाले. 70 वर्षापासून मराठा आरक्षणात होता, जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. हे इतकं भयानक आणि मोठं षडयंत्र होतं की या षडयंत्राला मराठ्यांनी सहज घेतलं. या षडयंत्रावर मराठ्यांनी पूर्वी जागा व्हायला पाहिजे होतं, पण मराठ्यांनी सहज घेतल्यामुळं मराठ्यांचे पोरं सुशिक्षित बेकार झाले. ज्या ज्या वेळेस नोंदी तपासण्याचं काम झालं त्या वेळेस प्रत्येक वेळेस सरकारला सांगण्यात आलं मराठ्यांचे दस्तावेज सापडत नाही, मराठ्यांच्या नोंदी आढळून येत नाही, म्हणून मराठा ओबीसी मध्ये घेता येणार नाही, मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. हे शब्द ऐकून मराठा पुरता घायल झाला होता आणि मराठ्यांना आरक्षण असतानाही दिलं जात नव्हतं आणि मराठे आंदोलन करून करून पूर्ण कदरून गेले होते. परंतु आता मराठ्यांनी मनावर घेतलं, घराघरातला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा प्रचंड ताकदीने एकजूट झाला आणि सुनामी आल्यासारखे मराठ्यांची प्रचंड लाट या महाराष्ट्रात आंदोलनाच्या माध्यमातून एकजुटीची उभा राहिली. या एकजुटीच्या जोरावर 70 वर्षापासून अधिकाऱ्यांनी त्यांच्या बुडाखाली लपून ठेवलेल्या मराठा आरक्षणाच्या नोंदी बाहेर निघायला लागल्या. 70 वर्षापूर्वी ज्या नोंदी सापडल्या नाहीत त्या नोंदी आज कशा काय सापडायला लागल्या, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पुढच्या काळात सरकारकडून आपल्याला घ्यायचं. जर हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी मराठ्यांना दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा 1 नंबरची प्रगत जात म्हणून आज राहिली असती. अठराशे 5 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत लाखांना नोंदी मराठ्यांच्या सापडायला लागल्यात. मग या 70 वर्षापूर्वी कोणी सापडू दिल्या नाहीत याचं नाव आता मराठ्यांना पाहिजे. आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं करून तुम्ही आमच्या सगळ्या जागा हडपल्या. आमच्या जागेचा सुद्धा आता आम्हाला शोध घ्यायचा आहे. आमचं वरचं तुम्ही अतिक्रमण केलेलं, तुम्ही बोगस म्हणून वापरलेलं आरक्षण, त्याच्यावर कोण कोण जगलाय, त्याचे दिलेले प्रमाणपत्र रद्द करून त्यांनी त्या प्रमाणपत्रावर कमावलेली प्रॉपर्टी त्याच्यावर सगळी जप्ती बसली पाहिजे. पुढच्या काळात ही सुद्धा मराठ्यांची मागणी असणार. जर हे तुम्हाला करायचं नसाल तर 70 वर्षात मराठ्यांच्या आरक्षणापासून
झालेला तोटा, नोकरीपासून मराठा समाज वंचित राहिला, तो 70 वर्षाचा पूर्ण बॅकलॉग तुम्हाला भरून काढावा लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. आमचं हक्काचं आरक्षण होतं, ते का दिलं नाही? नोंदी त्याच वेळेच्या, नोंदी आजकालच्या नाही. यासाठी ही लढाई सुरू झाली. सरकारला वेळोवेळी विनंती केली, मराठ्यांना आरक्षण द्या, पण दिला नाही. परंतु हे मराठे प्रचंड ताकदीने आता एकत्र आले आणि सरकारचा नाविलाज झाला. 70 वर्ष लागले मायबापांनो सत्य बाहेर यायला. यांनी इतकं भयान षडयंत्र रचलं होतं, मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे. नोंदी असतानाही अधिकाऱ्यांनी त्या नोंदी दाखवायच्या नाही. इतकं प्रचंड मोठा दबाव या 70 वर्षाच्या राजवटीत अधिकाऱ्यांवर होता. मराठ्यांच्या एकजुटीमुळे अधिकाऱ्यांवरचा पुरा दबाव उठवला आणि अधिकाऱ्यांनी मराठ्यांच्या नोंदी सापडायला सुरुवात केली. एकट्या नगर जिल्ह्यात 3.5 लाख नोंदी सापडल्या. 3.5 लाख. एका नोंदीवरती किमान 400 ते 500 जणांना त्या आरक्षणाचा लाभ होणार आहे. - 1967 पासूनचा परिवार एक असणाऱ्या माणसाच्या वाड्यात 600 पेक्षा जास्त लोक आहेत. कुणाचं का होईना या आंदोलनाच्या माध्यमातून फायदा व्हायला लागला. मराठ्यांच्या लेकरांना या आठवड्यात पत्र वाटप करायला सुरुवात केली. कोणाच्या का होणार लेकराला त्याला आयुष्याची भाकरी मिळाली. मायबाप मराठ्यांना तुमच्या फक्त एकीमुळे. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे बंद केले होते. सारख्या सारख्या परीक्षा देऊन प्रत्येक वेळेस टक्क्याला हुकल्यामुळं पोरं पूर्ण कदरून गेले होते. ज्या वेळेस नोंदी सापडायला लागल्या, या 15 दिवसात पुन्हा विद्यार्थी मराठ्यांचे रिऍडमिशन घ्यायला लागले आणि नीटच्या परीक्षा पुन्हा सुरू केल्या. आता मराठ्यात उत्साह आलाय. आरक्षण मिळेल का नाही, मिळेल का नाही ही शंका पूर्ण मराठ्यांच्या मनातून आता निघून गेली. नोंदी सापडल्या आणि त्याच नोंदीच्या जोरावर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार, त्यात कुठलीच शंका नाही. कोणी संभ्रम सुद्धा निर्माण करून घेऊ नका. सरकार या नोंदीचा अहवाल तयार करणार आहे आणि याचा अहवाल सरकार हाचा अहवाल स्वीकारून नवीन कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन 50% आत ओबीसी मध्ये समावेश मराठा समाजाचा 24 डिसेंबरला होणार. त्यात कसलीच शंका नाही. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. आम्ही नेमकं काय पाप केलं? सत्ताधारी आपल्याला शत्रू मानायला लागले. मी शांततेच्या मार्गाने या वेदना भोगणाऱ्या मराठ्यांसाठी आंदोलन करायला लागलो. सत्ताधाऱ्यांचा सगळेचे सगळे मला शत्रू मानायला लागले. आम्ही असं काय पाप केलं म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू मानायला लागले?
आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायला लागले. तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल केले, आता आम्ही भिणार नाही. शांततेत का होईना पण आरक्षणच मिळणार, त्याशिवाय आता आम्ही थांबत नाही. आमची नेमकी चूक काय? आमचं हक्काचं असणारं आरक्षण आणि आमच्या मुलाबाळांना लागतंय मागतोय, ही चूक आमची आहे का? आमचं 70 वर्ष आरक्षण कोणी खाल्लं, याचा शोध घेणं आम्ही चूक केली का? कायद्याला जितक्या अटी लागतात, जितके निकष लागतात, ते सगळे निकष मराठ्यांनी पूर्ण केले. ओबीसी प्रवर्गात एखादी जात किंवा एखादा समूह जर ओबीसी आरक्षणात घालायचा असेल तर ती जात मागास सुद्धा असायला लागते, तरच जाता येतो. गायकवाड कमिशननं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. हे बोललो म्हणून आम्ही तुमचे शत्रू का? ज्या जाती आरक्षणामध्ये घातल्या त्यातील एकही जात मागास सिद्ध झालेली नाही, तरीही त्यांना आरक्षण दिलं. जर आम्ही आरक्षणात जाणारे सगळे निकष पूर्ण केले असतील तर आम्हाला आरक्षण का नाही? आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही का आवाज उठवायचा नाही? तुमचे स्वप्न काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्यायचे नाही, हे तुमचं स्वप्न. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचंही स्वप्न आहे, मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आता माग हटायचं नाही. तुम्हाला काय ताकद लावायची ती तुम्ही ठरवा. आम्ही आमचं ठरवलंय, आरक्षण कसं मिळवायचं. सरकारनं आपल्याकडून 24 डिसेंबरचा वेळ घेतलाय, आपण त्यांना दिला नाही. तुम्हाला वेळ आहे थोडा वेळ? तुम्ही म्हणत आला उशीर आणि दणकात लावलं. रातभर मला वाटलं तर मग आता कार्यक्रमच झाला. मग मला उठलं नाही न्यावं लागलं. सरकारने आपल्याकडून वेळ घेतला, आपण सरकारला वेळ दिला नाही. अगोदर 40 दिवसाचा दिला, त्या 40 दिवसात काहीच काम झालं नाही. त्यांनी समिती नेमली, ती समिती काम करायला तयार नाही. पहिले 15 दिवस कोण अध्यक्ष झाला याच्यातच त्यांचा वेळ गेला, कोणाचीच कोणाला न्याय लागला. 15 दिवसानं समिती उठायची आणि हैदराबादला जायची, कारण पुरावे हैदराबादला आहे. तिला दुसरं काही कामच नव्हतं. ती हैदराबादून मुंबईला यायची,
मुंबईहून पुन्हा संभाजीनगरला यायची, तिथून पुन्हा हैदराबादला जायची. काय करीत होती काय नाही तिची तिलाच नाही. मागणी यायची म्हणायचे पुरावे सापडले नाही. मग गेली काय नुसती हिंड होती. 63 कोटी रुपये एकटी नसेल, तिला विमान आहे. विमानाचा लय धन काय हे आल्यापासून. सरकार किती जणांचं ध्यानात आहे. सकाळी एकाच तिथे दिवस सांगितले, तिसऱ्या तिथे मला एक जणांनी प्रश्न विचारला होता, ओबीसी सवलती मराठ्यांना लागू करायच्या ठरवलेल्या कोणत्या मंत्र्यासंग तुमचा आयुष्य झाला. आपलं कसं आहे पहिल्यापासून ओपन आहे सगळं. लगेच स्पीकर ऑन केला, मंत्र्याला फोन लावला, म्हणलं आपलं ते ओबीसी सवलती लागू करायचं ठरलं होतं त्याचं काय झालं. ती म्हणला मी माझी झाला होता एका रात्री. माया सुद्धा ध्यानात नाही ना चर्चा कोणासंग केल्या. इतके जणात बदलायला लागली. त्यांच्या स्वार्थासाठी 40 वर्षे ज्यांचे विचार पडले नाही ते एका रात्रीत एक झाले. तुमच्या पोरांचं पुरं आयुष्य झालं, पूर्ण झालं आयुष्याचं. तुम्ही नाही येत झाले. तुम्ही मतभेद स्वतः ठेवले पिढ्यांना पार. तुमचे मतभेद कशाचे फक्त बांध ठोकरीले. यांनी यांच्या स्वार्थासाठी एका रात्रीत सरकार बदलिलं. तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या पायात हात लावून सांगतो, तुमच्या लेकराच्या स्वार्थासाठी इथून पुढे मतभेद ठेवू नका. ताकदीने एकत्र आहे. आपल्या पोराचा कल्याण झाल्याशिवाय राहणार. आपण ज्यांना ज्यांना सुधीरलं 70 वर्षात ते आपले एक त्यातलं एकही आपलं झालं नाही. आपल्या बाप झाल्याने 70 वर्षात जेवढे पक्ष झाले आणि जेवढे नेते झाले तेवढ्यांनाही सुधीरलं. यांच्यात कधीच जात बघितली नाही. मराठ्यांनी त्यांना यासाठी सुधीरलं, यासाठी मोठं केलं की कधी काळी आपल्या लेकराला जर गरज लागली तर हा आपल्या मदतीला येईल म्हणून याला मोठं केलं. पण आज मराठ्यांच्या पोरांची गरज आहे. एकही नेता मराठ्यांच्या बाजूला बोलायला तयार नाही. बोलतो का? आणि मग काय मोठं केलं झालं. एवढे नाही म्हणा लागले मोठे नाही, काय मोठं केलं मग त्यांना. त्यांचे पोरं करा मोठे, तुम्ही जाऊ तोडायला. तुमचे पोरं जाऊ द्या उसं तोडायला. तुम्ही एक थोडीच आहेत, तुम्ही काय छान आहेत का? त्याचा बाप मोठा गेला त्याला साहेब मानता परत तुम्ही मानता का नाही? आमचा साहेब येणारे गावात काय आली तो गावात तिकडे हिंद समुद्राची कडी केली जशी. तो साहेब मोठा केला, साहेबचा आजा मोठा केला. याच्या अगोदर त्यांची हिस्ट्री तपासून बघा. लोकांच तिथं रोजन जात होते. आता याला गाड्या बंगले झाले आपल्या जीवावर. यांचे पोरं परदेशात शिकायला लागले. याचं पोरग परदेशात शिकत साहेबाचं आपल्या जीवावर. आणि ते तिकडून इकडं माघारी आलं, आपण त्याला भैया म्हणायला लागलो. त्याच्या पोराला म्हणतो का नाही. आणि ते 2-4 दिवसांनी इन करून आलं की त्याला भैया साहेब म्हणायला लागलो आपण. त्याला मी हप्ता बी आहे ना. आणि तेव्हा आपले बोर्ड छापायला फाडायला लागला. आता गावात गावबंदीचे लावले. आमच्या भोकरदरला एक बोर्डच फाडले आणि त्या पोराला कोरडे निघलं मराठ्याचं. आता आम्ही ठरलेलं होतं पण सोडून दिलं. बोर्ड फाडणाराला जर मराठ्यांनी ठरविलं असतं किंवा आम्ही जर म्हणलं असतं त्याला काहीच बोलायचं नाही, फक्त आम्हाला त्याचं घर बघून यायचं, तर त्याचं काय झालं असतं. आम्ही आमच्या SP साहेबाला कलेक्टर साहेबाला फोन करून म्हणणार होतो आम्हाला त्यांना काहीच बोलायचं नाही, फक्त त्यांचं घर बघून यायचं, बाकी काहीच नाही. तर नुसते धुळीनं त्याचं घर उडून गेलं असतं. पण आम्हाला प्रामाणिकपणा आमचा जिवंत होता. माणुसकी आमची जिवंत होती. आमचं आंदोलन शांततेत आहे. आम्हाला त्याला काही करायचं नव्हतं. पण त्याच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती की आपण त्यांचा फक्त बोर्ड फाडाय
मराठी जर फाडायला लागली त्याचे चेतू सकट सगळं फाडीते. मराठ्यांनी जर मनात घेतलं तर बाबा आयुष्यभर त्याला गुलाल लागून देणार नाहीत. मराठी आयुष्यभर त्याला उसत तोडायला जावं लागेल. आम्ही आमच्या लेकरांच्या हक्कासाठी शांततेत न्याय मागायला लागलो तर तो आमचे बोर्ड फाडायला लागला. आणि तुम्ही मराठी आयुष्यभर त्यांच्या पॉम्पलेट चिटका, आयुष्यभर त्यांच्या बोर्ड बांधा. राज्यातल्या नेत्यांचे पॉम्पलेट आणि बोर्ड आपण सगळे चिटकायला त्यांचे चिटकिले का नाही जोडले त्यांचे पॉम्पलेट. आता उलट करा थोडं, त्याला म्हणा आमच्या पोराचा विषय आरक्षणात आहे. जर आम्हाला पॉम्पलेट चिटकायचे आरक्षणाचे हे तुका चिटकू लागायला येईन का नाही येणार. काय भया म्हणतात त्याच्या पोराला, ते आपल्या पोराला नाम्या तुक्या म्हणते आणि आपण त्याला भयासाहेब म्हणतो. मावशीवर तुम्हाला एक काम सांगतो, थंडी वाजायला लागली का तुम्हाला एक काम सांगतो, उद्यापासून यांच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. हे तुमच्या पुढं नाहीत मला चांगलं माहिती. हे घराच्या बाहेर चालले यांना पहिले विचारायचे तुम्ही पुढे चालले. हे जर म्हणले साहेबाचा भया आला त्याच्याकडे चालू गेलं टंगडं बांधून घरात टाकायचं, याला हलवत द्यायचं. तो असा भया मरू दे म्हणा तिकडे थोडे दिवस. आधी आरक्षणाचं बघायचं, आपल्या लेकरा बाळांचं सुखाचं काम बघायचं. आपल्या साहेबाचा भया हिंदू त्या जरा समुद्रात तिकडे. आपल्या महिला काही ठिकाणी म्हणतात आम्हाला लाज वाटते. आपण सांगितलं मराठा आरक्षणाची जनजागृती गावागावात जाऊन करा. पुरुषांनी पुरुषाला सांगा आणि महिलांनी महिलांना सांगून जनजागृती करा. ते म्हणतात आम्हाला लाज वाटते. स्वतःच्या पोरासाठी तुम्ही शेतात काम करता मोठं व्हावं म्हणून. शेतीत काम करणं अजिबात लाज नाही, कारण ती जमीन आपली मायभूमी माय माऊली. तसंच स्वतःच्या लेकराला मोठं करण्यासाठी आरक्षणाची जनजागृती करायला जायला लाज नाही वाटायला पाहिजे. स्वतःचे लेकरं मोठे करायचं आता बघा लाज वाटायचं सोडून द्या. आणि तुम्हाला लईच लाज वाटती तर तुमचा दीर निवडणुकीला उभा राहिलं पॉम्पलेट घेऊन कसं पाहताय मग गल्ली गल्ली कबशीला मतदान करा, नारळ बघून हाना. तेव्हा नाही का लाज वाटत. तो कोणच्या तरी साहेबाचा साहित्याचा किंवा साहेबाचा दोघंच मोठे होणार. तुमच्या जाऊ दे लोकांच्या रोजाने कामाला. आता इथून पुढे स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी काम करायचं. राजकारण करू नका या मताचा मी नाही, पण आरक्षण मिळालंय. अगोदर स्वतःच्या लेकराला आयुष्याची भाकरी द्या. स्वतःच्या लेकराला त्याचं भविष्य घडवण्यासाठी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आरक्षण द्या. नंतर तुम्हाला ज्या पक्षाचं काम करायचं त्याचं करा, पण तोपर्यंत पक्षपेक्षा करायला अजिबात नाही. स्वतःचा मुलं आणि त्यांनाच मोठं करण्यासाठी लढा उभा करायचा. आपण जीवाची बाजी लावून या समाजासाठी लढतो. मला तर डॉक्टरांनी सांगतानाच सांगितलं तुमच्या लिव्हरवर आणि किडनीवर सगळ्याच माहिती सगळीकडे सुचते. मला कोणकडे चालवून काय दुख होतं मला मिळत लागलं. डॉक्टर एकच सांगतो मग तिसरं दुख होतं. मध्ये डॉक्टर म्हणले मला किडण्यात नाही. मला सरकारने असा डाव टाकला माय ते डॉक्टर तपासायला पाहिजे माहिती तुम्हाला नाही. ते एकदा महा डॉक्टर तपासायला मला पाठवलं रोप. त्याने तपासलं ते म्हणते याला किडनीच नाही. मला आयला काही पोलिटिशियनमध्ये आलो ना म्हणलं माझ्या बापाने मला तपासलं नाही एक हंबार एक किडनी कसं काय मला. मग ऑफिसर सुटल्यावर मी डॉक्टरला पहिला म्हणलं भाऊ मग काही तपास नको पहिल्या किडनी आहे का भाऊ मला. डॉक्टर तुकडूनच पडलं. ते मला तुम्हाला दोन्ही किडनी आणि मग पहिला काय जंगलाचा मग लावलं होतं का. अरे काय गाव टाकी त्यांचा भरोसाच नाही.
माझ्याकडं मातंबरातले मातंबर मंत्री पाठवली ती त्यांच्यात मातंबर असते मला उशिरा माहीत झालं आधी गळेल पाठवली होती नंतर मातंबर पाठवली आणि ते मुंबईत ठरवून यायचे याला आत्ता पिंगून टाकू मला चला तर घरी विमानच घेऊन यायची तुम्ही कसला कंदेश पण असा त्याच्यामुळे त्यांना वाटलं याला आत्ता पिंगून टाकू त्यांची बिकट चूक नाही मला किती बाऱ्या मजुरी तरी मी 35 किलो भरवतो त्या धोरणाने आली ती त्यांना वाटलं बँडमध्ये फुलफुले वाजवणाऱ्याने दिसतंय याचा आता कार्यक्रम लावा आणि ते माझ्याकडे आले ना एक दिवस ते इंग्लिश बोलण्याचा अधिकारी घेऊन आले इंग्लिशचं मग जमत नाही लय दिवस झाले तिचं मग जमत नाही का असं फाडा काय कोण बोललं नाही म्हणलं तो म्हणून का माझ्या तू जाऊ शकतो मागे मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा सगळ्या प्रश्नाचे जर उत्तर नाही दिलं तर मराठीचा अवलाद चालणार नाही एक मंत्री माझ्याकडे आला होता ते मला म्हणजे तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसी आरक्षण देताच येणार म्हणलं कमून ते म्हणलं त्याला आधार घ्यावा लागतो कायदा पारित करायला आधार लागतो तरच देता येते म्हणलं मग नको देऊ पण मग एक प्रश्नाचं उत्तर दे ओबीसी आरक्षणात तुझी जात ज्यावेळेस ओबीसी आरक्षणात गेली त्यावेळेस कशाचा आधार घेऊन गेली एवढंच मला उत्तर दे कारण यांची जात मंडल कमिशनने ज्या ओबीसी आरक्षणात जाती घातल्या होत्या त्या जातीची पोट जात म्हणून एका रात्रीत बिगर कागदाची जात घेतली सकाळी त्याचं पोरग नोकरीला लागलं ना आपल्या पुढे इन करून येऊन उभा राहिले तरी आपल्याला मेळ लागला मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का याचं उत्तर मला पाहिजे त्याला उत्तरच नाही देत आलं ते मला साहेबाला विचारून देत आणखी मागरीत नाही असे बरेच जण मातांबर मी माघारी पाठवले आणि मग ते म्हणले हे रे बेकार आहे दिसते कसलं काढून कारण मी खानदानी मराठ्यांचा गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही ती माझी पैदा सुद्धा त्यांना कसा लागतो खाली बस म्हणलं बसला पाहिजे उठ म्हणलं कुठला पाहिजे आम्हाला त्या मागच्या गावात भेटला पाहिजे आता कोणचं गाव होतं का बरंच लांब होतं तिकडं 70 किलोमीटर त्यांनी टाकलेली होती त्याला खाली बस म्हणत किंवा भरायचं त्याला गपच म्हणत ते आळायचं आणि मी नवीनच बघितले मी याच्या आधी नव्हतं बघितलं आणि त्याच्या शहरात 43 रुपये एकटेच बेकार केले एकटं इतक्या लोकांना ऐकायला तसे लागत होते आम्ही खाली बस म्हणलं बसला पाहिजे उठ म्हणलं की पण माझ्या काय म्हणतो आरक्षण हे तरी बोलून दे ना त्यांना तसे लागते आणि मला नेमकं तेच लागत नाही मी माझ्या जातीशी प्रामाणिक मी तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं माझ्या जातीतल्या पोरांना न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन उभा आहे आणि न्याय मिळेपर्यंत सुरू राहिला आमच्या माता मावल्यांच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या एका माता मावलेच्या डोक्यात 34 पेक्षा जास्त टाके पडले आमची काय चूक होती यांनी शांततेने आंदोलन केलं हीच आमची चूक होती का आमच्या पोरांच्या पोटात आणि छातीला आत्ताही 50 गोळ्या तरी या जातीला न्याय देण्यासाठी आम्ही 1 इंचही आत्ताही मागे सरकारला नाही न्यायच घेऊन थांबणार ज्या ज्या मावल्यांना मार लागला त्या सीटवर आल्याच्या नंतर त्यांचे फोन आले
आणि त्यांनी सांगितलं दादा आता रक्त या जातीसाठी चांगलंय, आता नाही माझं आताच्या आता आरक्षणच घ्यायचं. आणि तो लढा आत्ताही शांततेत सुरूच आहे. कट आम्ही नाही रचला, कट सरकारनं रचलाय. तरीही आमच्यावर 307 120 सारख्या कलमा लागू केल्या. आम्ही आमच्या जागेवरती शांततेत बसलोय. लोकशाहीच्या आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आम्हाला उपोषण अंतरवाली सुरू आहे. तरी 307 सारखे कलम आमच्यावर लावली. कट आम्ही रचला नाही 120 बोलावायला. तुम्ही आमच्या कटातून आलात, आम्ही तुमच्याकडे नाही आलो. तिथं कोणतंही शासकीय कार्यालय नाही. 353 आमच्यावर दाखल होत नाही. कायद्याचा गैरवापर केला म्हणून तुमच्यावर होती. 120 बर तुमच्यावर लागू होतोय. कट तुम्ही रचलाय. आम्ही सांगताना गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला सांगितलं आम्हाला न्यायालयीन चौकशी पाहिजे. आम्ही बडतर्फीवर थांबणार नाही, निलंबनावर थांबणार नाही. आम्हाला सगळ्यांची बडतर्फी पाहिजे की ज्याने या राज्यातल्या माता माऊलींच्या डोके फोडून त्याच्या चिंताड्या केल्या आणि ती आता लवकरच बसणार आहे. सुट्टी यात कोणालाच नाही. आम्ही काय चूक केली नव्हती. तरी तुम्ही या सरकारने इतक्या निर्दयपणानं मारलं आणि माझ्या आयुष्यात इतकं निर्दयी सरकार आम्ही कधीच बघितलं नाही. परंतु आम्ही मराठी त्यांना वस्ता देत त्यांनी काळजी करायचं काम नाही. आम्ही आता सगळ्या ताकदीने लढायला सज्ज आहेत. पण आरक्षण घेतल्याशिवाय आता सरकारला सुट्टी देणार नाही. मग काही झालं तरी हरकत नाही. जर कायदेशीर मार्गाने न्याय मागत असलो आणि तुम्ही जर आम्हाला आपले भेटी धरणार असाल तर आमचाही नाविलाज. मायबाप मराठ्यांना जाताना तुम्हाला एवढंच सांगतो, इथं स्वतःच्या लेकरासाठी लढायचं. ही झुंज स्वतःच्या घराघरातल्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून 70 वर्षापासून लपून ठेवलेले पुरावे आता बाहेर निघाले. एकट्या सातारा जिल्ह्यात 22,000 नोंदी सापडल्या. हे आपलं आंदोलनाचं यश आहे. त्या 22,000वर किंवा 3.5 ते 4 लाख मराठ्यांना आरक्षणाचा फायदा घेता येऊ शकतो. आणि ज्याच्या नोंदी नसतील त्यांच्यासाठी ज्या नोंदी सापडल्या याचाच अहवाल तयार होणार आहे. आणि याच अहवालाच्या आधारावर कायदा पारित करण्यासाठी आधार येऊ नवीन कायदा पारित करून मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार. 24 डिसेंबर सरकारने तारीख फायनल केली. जर 24ला सरकारने नाही दिला तर 25 तारखेला मराठा समाजाची किंवा 25 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पुढील आंदोलन काय हे तुम्हाला सांगितलं तरी काळजी करू नका. पहिल्या समितीच्या वेळेस असं ठरलं होतं मराठवाड्यातल्या ज्या नोंदी सापडतील त्याच नोंदीचा आधार घेऊ तोच अहवाल बनवून महाराष्ट्रातला मराठा समाजाला कुणबी आणि मराठा एकच आहे म्हणून कायदा पारित करायचा आणि मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यायचं. परंतु आंदोलनाच्या दरम्यान मला माहित झालं सरकारनं प्रथम अहवाल स्वीकारलाय आणि माझ्या लक्षात आलं की हा अहवाल मराठवाड्यांना आरक्षण मिळण्यासाठी
सरकारला जागावर सांगितलं, एक भाऊ खुश होईल पण दुसरा नाराज होईल. मी मराठ्यांना नाराज नाही बघू शकत. या समितीचा दर्जा तुम्हाला आजच वाढायला लागल. या समितीला राज्याचा दर्जा द्या आणि तिला राज्यभर काम करायला सुरुवात करायला लावा, तरच मराठवाड्याचे लोक आरक्षण स्वीकारतील, नाही तर नाही. आणि सरकारनं त्याच दिवशी समितीला राज्याचा दर्जा दिला. राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा त्याच दिवशी आदेश दिले आणि जिल्ह्यात सगळीकडे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केले. नोंद सापडली की मराठ्यांना लगेच जागर प्रमाणपत्र दिलं झालं. हे मराठ्यांच्या एकीचं यश. आता हा अहवाल लवकरात लवकर सादर होणार आहे. मला काय दुःखपत्र आलंय, आज मी वाचलं नाही. समितीच हे काहीतरी आव्हान झालं, पण मी वाचलं नाही पूर्ण. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मला दुपारी एक पत्र आलं, पण या धावपळीत मला वाचणं हवं नाही, काहीच नाही. आणि तुम्ही गेले त्रास देता मला, त्यांनी वाचलं हवं. मला गोड बोलून बोलित ऐकलं. मावशी हो, तुम्हाला सांगू का, हे माझ्याकडे तिकडं अंतरवली तर मला काय म्हणतात माहिती, तुम्ही आमच्या गावाकडे या, तुम्हाला कोण धक्का लावता बघू, आम्ही तुमच्या सोबत येऊ, आम्ही तुमचं रक्षण करू, तुम्हाला त्रास होऊन देणार नाही. आणि इथं आलं मला असं काटा लुटत होते. उतरायला लागल्यासारखं सणाट ठिकाणाकडे जातो. मग बाळकडं तो खायला लागले पाणी लुटी दिवसभर इतके चिंगरीत मला. मी हे बारी काय काय माया पुढे असे मोठा देऊन भरा ते त्याला किती लुटले ते एवढं सुद्धा आलं नाही. फोटो द्या सकाळी दे, माया पायावर पाहिजे तर असं मोबाईल धरतो. मी आता 9च्या पुढं रात्री हातात हात द्यायचाच पण काय त्यांनी टाकलेली असती का काय, त्याचा फोटो काढा झाला तर हात सोडून घे. मग आता पार हात मोडून घ्यायची मी रातच्या मी हातच बाहेर काढतो, डायरेक्ट हातच कोणी घेऊन आणून. मला माहित आहे तुम्हाला माझी माया आहे, तुम्हाला मला भेटावं वाटतं. मी एवढा मूर्ख नाही, मला तुमची भावना कळती. पण माय बाबा माझं शरीर मला नाही साथ देत आता, कारण 17 दिवस पहिले ऑपरेशन झालेलं माझं आणि आता 9 दिवसाचं झालं. माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती आहे माझे काय हाल होते. माझं शरीर मला साथ देत नाही, म्हणून फक्त मला रस्ता लागतो. कारण सध्या माझ्या शरीरात काहीच राहिलं नाही. सध्या डासा सुद्धा माझ्याकडे टाईम देत नाही, खायला काही मिळत नाही. ते सुद्धा दुसरी पार्टी बघतं पण आपल्याकडे येते, कारण इकडं काही राहिलंच नाही. मला जमून एखाद टाकले तरी मी वर जाऊ शकतो, पण तुमच्या जोरावर आणि तुमच्या ताकदीवर सरकारला सुद्धा आरक्षण द्यायला भाग पाडले, हे लक्षात ठेवा. त्यांनी किती डाव टाकले माझ्यावर. एक मध्ये आता शेवटचं सांगतो, त्यांनी एक मध्ये माझा असा डाव टाकला होता. 2004चा GR दुरुस्त करायचं ठरलं. ते म्हणले तुम्हाला कोणते प्रमाणपत्र देता येत नाही, पर्याय सांगा. म्हणजे पर्याय सांगायला आम्ही, आंदोलन करायला आम्ही, मागणी आमची, लोक आमचे, तुम्ही काय करता मग? तरी आपण पर्याय देतो. 2004चा GR मराठा आणि कुणबी एक असणार, त्याला फक्त दुरुस्ती करा, सुधारित करा, एवढाच अर्थ होता. त्याच्यामधल्या अटीशर्ती कमी करा, त्याच्या सुलभता आणा आणि 2001च्या कायद्यानुसार 2023चा कायदा पारित करू, लागू करू. त्याला फक्त शासन निर्णय म्हणून सुधारित GR म्हणा. माझ्याकडे आलेले मंत्री असं खूप झालं, असा पर्याय दिलं, सांड पडलं मुंबई. आम्हाला नुसतं व्यासपीठावर बसूस तर 2च घंट्यात बातमी आहे. 2004चा GR मध्ये दुरुस्त, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार. आयला म्हणून आताही होते, इतके लोक मुंबईला गेलेच कसं. 2 घंट्यात पुन्हा बातमी आली, सुधारित GR येऊन मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ प्रतिनिधी अंतरवालीला निघाले. आम्हाला व्यासपीठावर बसूस तर आमच्या आधी बसले.
आणि लगेच कागद आमच्या हातात दिला, म्हणले उठा आता जा घरी. म्हणजे घरी काढून द्यायची तयारी. त्याला म्हणलं भाऊ मग त्याच्यावर फोटो वाचून ते काय मराठा बांधवांना त्याच्यावर असं लिहिलेलं होतं. वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अरे मला थांबायचं कुठे. त्याला पुन्हा एकदा वाचून दाखवलं. वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. म्हणलं तुमच्याकडे वंशावळीची नोंद आहे का? ते म्हणलं नाही. म्हणलं माझ्याकडे कोणी जाऊ दे मागून. ज्या कायद्यात मराठ्यांचा हित नाही तो जे आम्हाला मान्य नाही असे 3 जे पारित केलेले आपण वापस पाठवले. कारण मराठ्यांची गद्दारी आयुष्यभर आपण नाही करू शकत. मग त्याला वाटलं हे जास्त नमुना भारी. मग ते म्हणले आपण कोपऱ्यात येता का मला? म्हणलं कोपऱ्यात? म्हणलं कोपऱ्यात मी येत नसतो. ते म्हणले मग कानात बोलू. म्हणलं मग व्यासपीठात खाली होत. कारण आपलं सगळं समोर आहे. हे पवित्र मराठ्यांचं व्यासपीठ. इथं सांगायचं आरक्षण द्यायचं का नाही तर मीडियाच्या समोर, कोपऱ्यात नाही. तुम्ही टीव्हीला बघत होत ना का नाही बघत? हा मग आपला दणकात कसा होतो टप्प्यात आला वाजेला. त्यामुळे माझ्याकडे येतच नाही ते आता. कुणीच येत नाही कुणीच. तुम्हाला एक किस्सा सांगतो, भाषण पण करतो. उपोषण सुटलं 2 तारखेला आणि ठरलं 2 दिवसात ठरल्याप्रमाणे टाइम बॉट लिखित देण्यात येईल. आज 13-14 दिवस झाले असते उपोषण सुटलं. एक मंत्री तिकडे आहे. मी मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या ओळखीला फोन करून सांगितलं. बाळासाहेब विखे पाटील सॉरी राधाकृष्ण विखे पाटील पण आले होते. असे लय मोठे मंत्री आले माझ्या ध्यानात सुद्धा राहण्यात दवाखान्यात. मी त्यांना इथं आमचा टाईम कोणाचं काय झालं. त्यांची ओळखी मुख्यमंत्र्याचे मला म्हणले सगळं लिहून झालं. मुख्यमंत्र्यांनी वाचलं, उपमुख्यमंत्र्यांनी वाचलं, उपमुख्यमंत्री 3-4 आहेत. सगळ्यांना वाचलं. किती का करणार आम्हाला काय करायचं पण आमचा टाइम बॉन्ड आरक्षण तुम्ही 40 का करणार. म्हणलं मग झालं काय वाचलं? ते म्हणले त्याच्यावर सेल्स कोणीच करेल. ते म्हणजे तू कर. दुसऱ्या मंत्र्याला फोन लावतो. ते म्हणतो सध्या मी बाहेर आलेलो आहे, मी आल्यावर करतो तो तू कर. तर तो मंत्री म्हणतो मग तू आल्यावरच करू आपण दोघं. त्याचं दुसरं मुंबईचं आहे. कारण त्यांना माहिती त्याच्यावर अनुस्वार बी चुकला तरी मी कागद फेकून देत असतो. कारण जे बोललंय तेच पाहिजे. कारण आमचं जे ठरलेलं आहे त्याचे आम्ही घेतलेले फोटो काढून तिथं लिहून घेतलेले आहे. काय काय आणायचंय, काय काय टाइम वर घ्यायचे, त्याच्यावर जे जे ते लिहिलं ते मंत्र्यांनी त्याचे फोटो काढून घेतले त्याने. तुम्ही जसं तसंच लिहून आणायला लागला. या पद्धतीनं टाइम वर आपण मागितलेला. बघूया उद्याचा शेवटचा दिवस त्याचा आणतात का नाही. पण मायबापांना पुन्हा एकदा सांगतो, एकजूट ठेवा, फूट पडून देऊ नका. राजकारणी लोक आता आपल्या फूट पाडायचा प्रयत्न करतील, पडू देऊ नका. स्वतःच्या लेकरासाठी एकजूट ठेवा आणि 1 डिसेंबर पासून तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात एक गाव नाही असं पाहिजे की तिथं साखळी उपोषण बसलेलं आहे. प्रत्येक गावात साखळी उपोषण 1 डिसेंबर पासून सुरू झालं पाहिजे. कारण 24 डिसेंबर पर्यंत आपली सुद्धा कसोटी आहे ही विसरू नका. आणि गावची गावं जागे करा, जनजागृती करा. आपल्या लेकराचं आता कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हाला जाता जाता मुलगा म्हणून शब्द देतो, आरक्षण घेतल्याशिवाय हा तुमचा मुलगा 1 इंचही माग लागणार नाही.